ज्यावर तुम्ही प्रेम करत आहात ती माणसं धोका देतील, पण परमार्थातला व्यक्ती धोका देणार नाही. परमार्थातला व्यक्ती धोका देत नसतो. देवावर प्रेम करा, देव कधी धोका देणार नाही. साधूवर प्रेम करा, साधू कधी धोका देणार नाही. महात्म्यावर प्रेम करा, महात्मा कधी धोका देणार नाही. एक उदाहरण देऊन जातो बरं का, आणि पुढे जातो. भगवान बुद्धांच्या जीवनातला प्रसंग आहे, फार सुंदर प्रसंग. जगत तुम्हाला धोका देईल जगावर प्रेम करत असाल तर. प्रपंचातली माणसं, संसारातली माणसं तुम्हाला धोका देतील बरं का. प्रेम आहेच तसा विषय धोकादायक, पण प्रपंचातला बरं का, प्रपंचातली माणसं धोकादायक असतात. परमार्थातली माणसं सज्जनांनो बरं का, आल्याशिवाय राहत नाही, आल्याशिवाय. एक उदाहरण देतो ताई का. एका गावामध्ये एक वेश्या राहत होती, नगर वेश्या. बुद्धांच्या जीवनातला फार सुंदर प्रसंग आहे. एका गावामध्ये एक नगर वेश्या राहत होती. नृत्यांगणा होती, नृत्य चांगलं करायची, तारुण्य होतं तिच्याकडे, तारुण्य होतं. तोपर्यंत लोकांची गर्दी व्हायची महाराज तिला पाहण्याकरता. तिचं एक नृत्य, तिची एक नृत्याची झलक पाहण्याकरता लोक लाईन लावायचे, लोक तिकीट काढायचे. माझ्या मातांनो, पैसे देऊन माणसं तिला पाहण्याकरता यायचे. त्या नृत्यांगणेला, त्या नगरवेश्याला पाहण्याकरता यायचे, एक झलक पाहण्याकरता बरं का. पाहण्याकरता लोक आतुर असायचे. पण एक दिवस महाराज असं करता करता तारुण्य गेलं आणि म्हातारपण आलं. शरीरावर सुरकुत्या पडल्यात, शरीरावर ओळसण्या पडल्यात, केस पिकले, डोळे थकून गेले बरं का. ज्या केसांना बरं का, जे नृत्य पाहण्याकरता, जे शरीर पाहण्याकरता, जे सौंदर्य पाहण्याकरता माणसं एकत्रित यायचे महाराज, आज म्हातारपण आलं, कोणी यायला सुद्धा तयार नव्हतं, कोणी पाहायला सुद्धा तयार नव्हतं महाराज. काळ बदलला, काळ बदलला महाराज. दारामध्ये बसायची, अरे म्हातारपणाला वार्धक्य आलं, सुरकुत्या पडल्या, शरीर थरथर थरथर कापायला लागलं बरं का. एक वाक्य बोलू, कला थी मेरे भाई बहन, कला कधी मरत नसते. कला थी मेरे भाई बहन, लेकिन पेश करने का सामर्थ्य नहीं बचा था बरं का. कला थी, पेश करने का सामर्थ्य नहीं बचा था. दारात बसायची, कोणीतरी भीक दिली पाहिजे, कोणी खायला सुद्धा देत नव्हतं. जीवनभर पाप केल्यामुळे कुष्ठरोग झाला, महारोग झाला. गावातली लोक म्हणायची, अरे निकाल दो गाव से बाहर, इस नगर वेश्या को निकाल दो, निकाल दो गाव से. का? तिच्यामुळे सगळ्या लोकांना रोग व्हायला लागला, काढून द्यायला. जी माणसं महाराज लाईन लावायची, जी माणसं पाण्याकरता लाईन लावायची, एक नृत्याची झलक पाण्याकरता लाईन लावायची, ती माणसं दगड मारायला लागली. हो, पैसे फेकून मारणारी माणसं दगड फेकून मारायला लागली. काळ बदलला महाराज. खुदा देता है तो छप्पर फाड़ के देता है, लेकिन लेके जाता है तो चमड़ी बदल के लेके जाता है. म्हणून पाप करतानाचा काळ नका पाहू, सडतानाचा काळ पहा, सडतानाचा काळ पहा. नगरवेशा गावाच्या बाहेर आपला जीव घेऊन पळायला लागली, पळता येत नव्हतं. मारो मारो, दौडो भागो, मारो, इस महिला को मार दो. जीवाचा आकांत करून पळायला लागलीत महाराज. पण तिच्या तारुण्यामध्ये एकदा जेव्हा ती नृत्य करायची तेव्हा जीवनामध्ये एक साधू भेटला होता. त्याचं नाव होतं भगवान बुद्ध. त्यांचं नाव भगवान बुद्ध. गावामध्ये आलेत. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी. तिच्या तारुण्यातली घटना होती. बुद्धम शरणम गच्छामी. जेव्हा बुद्ध गावात आलेत, डोळे करुणेने भरलेले, दृष्टी पुजारी होती. मेरे माझ्या दादांनो, शिकारी नव्हती. डोळ्यामध्ये करुणा आहे, जटा आहे, हातामध्ये कमंडलू आहे. ज्या गल्लीमधून निघालेत भगवान बुद्ध, ती गल्ली वेश्येची गल्ली, नगर वेश्येची गल्ली होती, नृत्यांगणेची गल्ली होती. तो रस्ता तिच्या घराचा होता. म्हणून लोक बोलायला लागले, बाबाजी आप उस रास्ते से मत जाओ, वो बदनाम गल्ली है, उस गल्ली से मत जाओ, वो बदनाम गल्ली है, आप उस रास्ते से मत जाओ. भगवान बुद्ध म्हणायचे, बाबा आम्ही का कमी बदनाम आहोत बरं का, तिला काय बदनाम म्हणता. बुद्धांना तहान लागली, भूक लागली, तापत होतो ऊन, दिनकर तापत होता. म्हणून त्या नगरवेश्याच्या कोठ्याला बरं आज सुटी होती. सुटी असल्यामुळे ती गॅलरीमध्ये विनी केस विंचरत होती, घालत होती. केस विंचरत असताना भगवान बुद्धांनी
तिच्या दारासमोर डेरा लावला. भगवान बुद्ध थकून बसले महाराज तिच्याच दाराच्या समोर. बाबाजी वहां मत बैठो, वो बदनाम गोठा है, वो बदनाम जगह है बाबा. भगवान बुद्ध म्हणतात मी काय कमी बदनाम आहो का? कुणाला बदनाम म्हणावं? कासाया गुण दोष पौवानिकांचे मज काय त्याची उणी असे. तो उभा राय म्हणतात. आणि भगवान बुद्ध त्याच गल्लीमध्ये तिच्याच दारात बसले. नगरवेशीने साधू पाहला. अरे बाबा आजपर्यंत आपल्याकडे संत कधी आला नव्हता, आज मात्र माझ्याकडे संत आला म्हणून पळतच खाली आली आणि भगवान बुद्धांना नमस्कार करते आणि म्हणते बाबाजी यदि आपकी इच्छा हो तो आप बाहर मत बैठो बरं का, मेरे गोठे में आ जाओ, मेरे घर में आ जाओ, मेरे महल में आ जाओ. तेव्हा बुद्ध म्हणतात माँ नहीं मैं आ नहीं सकता, मैं तो एक साधु हूं, साधु चलता बराबर माँ और गंगा बहती भली. नहीं बाबाजी आजपर्यंत अनेक श्रीमंत आले हो, आजपर्यंत अनेक श्रीमंत आले, अनेक कोट्याधीश माझ्याकडे आले, त्यांनी पैसे फेकलेत, पण तुमच्यासारखा संत मी कधी पाहिला नाही. एकदा मी तुमच्याकरता नृत्य करावं अशी माझी इच्छा आहे. एकदा मी तुमच्याकरता नृत्य करावं, तुमच्या पुढे माझी कला सादर करावी अशी माझी इच्छा है. म्हणजे माझं जीवन धन्य होईल. नहीं माँ आज मुझे तेरी कोई जरूरत नहीं माँ, तेरे नृत्य की कोई जरूरत नहीं माँ, मैं एक साधु चलता भला और गंगा बहती भली. आज मुझे तेरी कोई जरूरत नहीं माँ, लेकिन जिस दिन तुझे मेरी बहुत जरूरत पड़ेगी ना मैं आऊंगा. वचन दिलं भगवान बुद्धांनी दिलं. माँ जिस दिन तुझे मेरी बहुत जरूरत पड़ेगी ना मैं आऊंगा, मैं आऊंगा, मैं आऊंगा. ठीक आहे बाबाजी. भगवान बुद्ध निघून जातात. आज काळ बदलला होता. तीच नृत्यांगणा जीवाच्या आकांताने पळत होती. जीवाच्या आकांताने पळता पळता एका जंगलामध्ये गेली. लोक म्हणायचे भागो मारो दौडो, भागो मारो नृत्यांगणा, इस पापीनी को मारो. मंडळी जंगलामध्ये पळून गेली. एक पिंपळाचा वृक्ष होता. थकून गेली होती, शरीर थकलं, आता ग्लानी यायला लागली म्हणून त्या पिंपळाच्या वृक्षाखाली बसली. जीवाच्या आकांताने पडणारी ती नगरवेशा एका पिंपळाच्या वृक्षाखाली बसली. आणि पिंपळाच्या वृक्षाखाली बसल्यानंतर काय सांगूत महाराज, डोळे डबडबले. आता मृत्यू येणार, आता मरावं लागणार, समीप आलेला आहे मृत्यू असं दिसायला लागलं तिला. आणि जीवनामध्ये केलेलं कर्म तिच्या डोळ्यापुढे यायला लागलं. अरे काय केलं आपण जीवनभर, ही जीवनातलं अंतिम सत्य आहे माझ्या माताला. आपण जीवनभर काय केलं, सगळ्या घटना समोर फिरायला लागल्या. फिरता 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 जीवनातली एक घटना दृष्टीच्या पुढे आली. म्हणजे कोणती? एकदा तरुण असताना माझ्या दारात एक साधू आला होता, एक संत आला होता. त्याच्या डोळ्यामध्ये करुणा होती, त्याच्या दृष्टीमध्ये करुणा होती. आणि त्याने सांगितलं होतं माँ चिंता मत कर माँ, जिस दिन मुझे तुझे मेरी बहुत जरूरत पड़ेगी ना माँ मैं आऊंगा, मैं आऊंगा, मैं आऊंगा. तिला आठवलं आणि आठवल्यानंतर म्हणते बाबा तूने मुझे वचन दिया था, आज मुझे तेरी बहुत जरूरत है. मला खूप तहान लागली, मी तृषातूर आहे, मला खूप तहान लागली. आता प्राण जातो की काय माझा, प्राण जाण्याच्या अगोदर मला एकदा भेट दे, तुझी दर्शन मला होऊ दे. तुझं करुणेनं भरलेलं मुख बरं का, दयेनं भरलेलं मुख, सत्याने भरलेलं, प्रेमाने भरलेलं मुख मला पाहू दे. एकदा माझ्याकडे तू यावं, मला पाण्याची खूप जरूरत आहे. महाराज असं अंतकरणामध्ये विचार येत नाही तर वृक्षाच्या मागून हात आला. ऐका हा चमत्कार नाही माझ्या मातांनो, हा साक्षात्कार आहे. वृक्षाच्या मागून हात आला, हातामध्ये कमंडलू होतं आणि कमंडलू मध्ये थंडगार जल होतं, पाणी होतं. नगरवेश्याला ताण लागली होती, प्राण जातो की काय पाण्याशिवाय, म्हणून हातातलं कमंडलू घेतलं, गटा 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 पहिले पेलत आणि पेल्यानंतर तृप्त झाली. जीवामध्ये जीव आला, प्राण फुंकला जणू महाराज, प्राण फुंकला, जीवामध्ये जीव आला आणि डोळे उघडले. आता तिला डोळ्यातून अश्रूंना वाट मिळाली, रडायला लागली. बाबा कोण आहे, कोण आहे रे बाबा, कोणाचा हात आहे, का माझ्या समोर येत नाही, अशा समयाला माझ्या कामात पडणारा कोण आहे, जो मला तारुण्यात भेटला होता तोच आहे का बाबा, माझ्या का समोर येत नाही. तेव्हा भगवान बुद्ध तिच्या समोर आले. समोर आल्यानंतर भगवान बुद्धांच्याकडे तिने पाहिलं, भगवान बुद्धांच्याकडे पाहिलं. बाबा क्या आप वही हो,
जो 20 साल पहले मुझे मिले थे, हाँ माँ मैं वही हूँ। मैंने तुझे वचन दिया था माँ। क्या वचन दिया था तुझे याद है? मैंने तुझे कहा था माँ आज मुझे तेरी कोई जरूरत नहीं, लेकिन जिस दिन तुझे मेरी बहुत जरूरत पड़ेगी ना, तुझे मेरी बहुत जरूरत पड़ेगी ना, मैं आऊंगा, मैं आऊंगा। आज तुला माझी जास्त गरज पडली ना माँ, त्या दिवशी मी तुझ्यापुढे आलो बरं का. म्हणून तुझं जीवन कृतकृत्य झालं, माझं जीवन कृतकृत्य झालं. अनेक वाक्य बोलू इच्छितो मा, बरं का. तुला जगण्याची इच्छा आहे का? हो म्हणे बाबा माझी जगण्याची ती इच्छा नाही राहिली, पण तुमचं सानिध्य मला मिळावं अशी माझी इच्छा आहे. भगवान बुद्धांनी सज्जनांनो त्या स्त्रीच्या डोक्यावरून, त्या नगरवेश्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि स्वतःच्या आश्रमात नेलं. एक दिवस भगवान बुद्धांच्या संगतीमध्ये तिचं निर्वाण झालं. मंडळी माझा दृष्टांत संपला. मला सांगायचं एकच होतं की संसारातल्या पदार्थांवर, व्यक्तींवर, वस्तूंवर, पत्नीवर, मुलावर किती प्रेम करा ते आपले नसतातच, आपले नसतात बरं का. म्हणून संत आपले आहेत,